दर्शना केलेला असा पंढरपूरला, त्याबाबतचे व्लॉग, असा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चंद्रभागेत पण जाऊ खया. कुठला जाताना चंद्रभागेत समप्रेम आपलं सगळ्या तू माझ्यावर सामावून जाशील का, कधी रुसले तर प्रेमाने समजून घेणारा माझा सावळा विठ्ठल होशील का. म्हणते तीन रुपयांचं सहाय्यक म्हणजे आपलं विठ्ठल असणार. पंढरपूरला पोहोचलो आणि पहिल्यांदा आम्ही चंद्रभागेच्या बांगडे भरलाय आणि पहिल्यांदाच म्हणजे देवीच्या दर्शना केल्यानंतर देवीच्या चरणी कसं बांगडे भरलेले चांगले असतात. आता थोड्या वेळात जातो सर फोटो काढतो म्हणजे गोड आठवणी ससून घेऊन जाऊ गावतेले. परिसर खूप मस्त आणि पाऊस नाही. आम्ही सकाळीच इलो पहाटे दर्शनासाठी. सकाळी उठल्या देवीचं दर्शन. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर हे तुमचं स्वागत असा तुळजाभवानी माता मंदिरामध्ये. म्हणजेच आम्ही तुळजापूरला असं आता एक दिवस स्टे केलं. आता सकाळीच पहाटे आम्ही दर्शनाला जातो. तर त्यानंतर आम्ही पंढरपूरला जातो. तर चला माझ्या ह्या व्हिडिओ सुरुवात करूया. मंडळी, सर्वप्रथम मी LR टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यासोबतच अथर्व राणे यांचा खूप आभार व्यक्त करते. मंडळी, LR टूरमार्फत मी देवदर्शना घेतलेलं आहे. उत्तम नियोजनामुळे आतापर्यंतचा प्रवास, जेवण, चहा, नाश्ता, राहण्याची सोय चांगल्या प्रकारे झाली. आम्ही तुळजापूरमध्ये एक रात्र थांबलेलो. तुम्ही प्रत्यक्ष आमची राहण्याची सुविधा बघू शकता. AC रूम विथ कम्फर्टेबल बेड. तुमचा प्रवास, गाडी सुविधा, नाश्ता, चहा, राहण्याची सोय या सगळा नियोजनबद्ध या टूरमध्ये आयोजित केला जातो. त्यामुळे अधिक माहितीसाठी वर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. काय ते चार्जर काढला तुम्ही? आता उठले काय? तर आता सगळीजण तयारी करून बाहेर पडली आहेत. आम्ही आता देवीच्या दर्शनासाठी जातो. सर ओटी घेतात. आम्ही घराकडसूनच घेऊन येलो. देवीच्या भेटीक जातात, त्याच्यामुळे गजरो फुला तर माळूकच आहे, त्यामुळे गजरे घेतात हे सर. आताच मंदिराच्या पायथ्याशी चप्पल काढण्यासाठी जातो. नारळ, ओटी, गजरे वगैरे सगळं घेऊन माळून झालेला असा सकाळी आपल्या देवीचं दर्शन आपण तुळजाभवानी मातेचा. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत व 3.5 शक्तिपीठातील पहिला पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजेच आई तुळजाभवानी. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचं वास्तव्य असा. आपण आता पोहोचलेले असू महाद्वाराकडे. या महाद्वारातून आपण दर्शनाक जातो. आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे आपण बाहेरचं परिसरच बघून घेतलं. मंदिराच्या समोरच यज्ञकुंड पण असा, जिसर तुम्ही होम हवनसुद्धा करू शकता. त्यासोबतच मंदिराची रचना पूर्णपणे दगडी बांधकामान केलेली असा. नुकताच आम्ही देवीचं दर्शन घेऊन बाहेरच्या प्रवेशद्वाराकडे जात होतो. देवीचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालेलं. असं उतला जाता की तुळजापूरमध्ये गेल्यानंतर प्रवेशद्वाराकडे बरेच असे हिरवे बांगडे भरतात. ते बांगडे भरणं म्हणजे एक चांगला संकेत असा. त्यामुळे तुळजापूरचे बांगडे आणि पंढरपूरचं लाल कुंकू या आपल्यासोबत एक आठवण, आशीर्वाद म्हणून घेऊचच असतात. तर दर्शन एकदम सुंदर प्रकारे झाला. धार्मिक स्थळं असल्यामुळे आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास अलाउड नसला, पण आपण बाहेरचा परिसर बघून घ्या. आताच आम्ही छानसे बांगडे घातले देवीच्या इस्टचे. आता थोड्या वेळातच नाश्ता करून पंढरपूरला जाते आमची स्वारी. मम्मी बांगडे भरता. तर आताच दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता बांगडे भरतात. काकी बांगडे भरून घेतात. मिताली तू पण घातले? तुम्ही घातले? दाखव मीरा. बांगडे भरलाय आणि पहिल्यांदाच म्हणजे देवीच्या दर्शना केल्यानंतर देवीच्या चरणी कसं बांगडे भरलेले चांगले असतात. आता थोड्या वेळात जातो सर फोटो काढतो म्हणजे गोड आठवणी ससून घेऊन जाऊ गावतेले. परिसर खूप मस्त आणि पाऊस नाही. आम्ही सकाळीच इलो पहाटे दर्शनासाठी. सकाळी उठल्या देवीचं दर्शन आणि पावसाने ती चांगली कृपा केलेली असं बघूया. आता पंढरपुरात जाऊ गया. झाला दर्शन कसं वाटला?
पण सगळेजण पहिल्यांदाच गेलो, खूप मस्त वाटलं आणि एकदम प्रसन्न वाटलं. आता धन्यवाद धन्यवाद. आणि आता नाश्त्यात जातो हॉटेलमध्ये. नाश्ता इलेला, नाश्त्यासाठी इडला मेंदू वडे, इडली आणि मेंदू वडे, सांबार आणि चटणी पण आहे. सुंदर प्रकारे नाश्ता वगैरे करून आता आम्ही पंढरपूरच्या वारीत जातो. वारकऱ्यांसाठी स्वर्ग असा तो स्वर्ग असा. आता ओघी पंढरी 2 दिवसांनी एकादशी असतात, त्याच्यामुळे वारकऱ्यांनी सगळी भरान जातली. ह्या पायी चालत दिंडी सोहळ्याच्या नादात दिवत नाचत घोड्याच्या गजरात टोलात वारकरी येतात. आम्ही एकादशीच्या अगोदरच जातो, पण त्या दर्शन घेऊन येऊया. तर चला, तर सगळीजण आता बसमध्ये बसली आहेत. परत एकदा त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो. आता थोड्या वेळातच आमची ट्रॅव्हल सुटली पंढरपूरच्या दिशेत. मंडळी, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, क्षेत्र पंढरपूर, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचरी तेव्हा होते फक्त पंढरपूर. पंढरपूरमध्ये सगळ्यात आधी ओढ लागतात ती म्हणजे चंद्रभागा नदीची, जी की तुमच्या आता नजरेसमोर असा. फायनली म्हणजे आपण पंढरपूरला पोहोचलो. माझ्या मागे मंदिर असं, आमचं VIP पास असल्यामुळे आम्ही लगेचच जातलो आणि चरण स्पर्शाचं दर्शन होतं. आतमध्ये मोबाईल अजिबात अलाउड नाही, चेकिंग होता एकदम स्ट्रिक्ट, त्यामुळे मोबाईल ठेवतलो. त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. चंद्रभागेत पण जाऊ खया. कुठलं जाताना चंद्रभागेत समप्रेम आपलं सख्या तू माझ्यावर सामावून जाशील का, कधी रुसले तर प्रेमाने समजून घेणारा माझा सावळा विठ्ठल होशील का. म्हणजे दीनदुबळ्यांचं सहाय्यक म्हणजे आपलं विठ्ठल असा आणि अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत सुद्धा असा. क्षेत्र पंढरपूर. पंढरपूर या सोलापूर जिल्ह्यात येतं. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत दीनदुबळ्यांचे सहाय्यक म्हणजे पंढरपूरचे पांडुरंग. अशा या पांडुरंगाच्या आम्ही दर्शना केलेलो. त्याच्या चरणी लीन होऊन भक्तीच्या सागरात आमका रमान जाऊचा होता. सगळ्यात आधी आम्ही गेलो चंद्रभागा नदीकडे. चंद्रभागा नदी म्हणजे एक पवित्र नदी. मंडळी, चंद्रभागाचं महत्त्व सांगताना तुकोबा म्हणतात, अवघेचं तीर्थ घडले एक वेळा, अवघेचं तीर्थ घडले एक वेळा, चंद्रभागा डोळ्यात तितलिया. मंडळी, चंद्रभागेमध्ये काहीजण दिवे अर्पण करतात तर काहीजणी तीर्थस्नान करू येतात. आम्हीसुद्धा प्रार्थनेन मनोभावे दिवे अर्पण केले. त्यानंतर आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलो. तर आम्ही आताच पंढरपूरला पोहोचलो आणि पहिल्यांदा आम्ही चंद्रभागेच्या मंडळी, चंद्रभागा नदीमध्ये कधी दिवे अर्पण करून तिसरसून आशीर्वाद घेऊन, कधी एकदा पावलांका वेग घेऊन आम्ही कधी एकदा विठ्ठलाच्या मंदिराच्या दिशेने गेलो हे आमका समजाकच नाही. आम्ही आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे इलेलो. ह्या असा पंढरपूरमधील मुख्य प्रवेशद्वार. तर आम्ही नुकताच दर्शन घेऊन येलो. आमचे पास असल्यामुळे एवढ्या 30 अर्ध्या तासात आमका विठ्ठल रुक्मिणीचं चरण स्पर्श दर्शन झाला. तर ह्या साईडिकनं दर्शन म्हणजे जर तुम्ही पास काढलाय तर त्या साईडिकनं तुमचं जाऊ वाटा. मोबाईल बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी सर घरा असतात, पर मोबाईलला 10 रुपये घेत असतील. तर या मंदिर असा आणि हडे भारी एक वगैरे रवला जाता, रांगेन मग दर्शन केला जाता. सर प्रत्येक जण येण्यासाठी क्षणाक्षणात तळमळत असता. एका सेकंदाचं दर्शन असतं, चरण दर्शन, पण 10-12 तास अवघे उपाशी पोटी वारकरी बिना चप्पलाचे येत असतात. मार्केटमध्ये बाजारात जरा फिरण्यासाठी जातो आणि खूप अविस्मरणीय क्षण अनुभव गवल्यात पंढरपूरला गेल्यानंतर. सर सगळीकडे ही रांगा लागलेली असा. खूप मस्त दर्शन झाला. जे वारकरी असतात आता एकादशी वगैरे असतात तर ते अकोल्यावरनं कालपासनं त्यांची वारी चालू झालेली असते पायी, आणि काही अन्नाचं कण तोंडात न घेता कशावर काटे इले तरी त्यांची ती प्रत्येक तळमळ असतात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन असतं तर 1 सेकंदाचा, पण त्या 10-12 तास त्याच्या तिथं उभ्या राहावंचं लागतं. खरोखर तर बघून डोळे एकदम भरा निले. आम्ही त्यांच्या पुढे कायच नाही. विठ्ठलात या सगळा मका दिलं. फक्त वारकऱ्यांका पुन्हा तुझ्या वारीकडची खूपशी ताकद याची ईश्वरचरणी प्रार्थना करतात. दीनदुबळ्यांचं सहाय्यक म्हणजे आपलं पांडुरंग असता. प्रत्येक जण ओढी खूप उत्सुकतेने आता इतकी मी
गर्दी आणि इतकी उत्सुकता दर्शनासाठी ते खडेच बघून नाही पंढरपुरातच बघितलं. खूप मस्त वाटला आणि वारकऱ्यांका खरोखर खूप सल्यूट असतात. VIP पास न घेता ते 1-2-3 तास वाजतच राहिले. 10-12 तास ते उभे राहून पाणी असला तर एक बोट पण जेवणाचं जेव्हा दर्शन घेतात त्यानंतर ते काय ना काहीतरी खातात. तर आता खरेदी चालू असता. पंढरपुरा गेल्यानंतर तिथं काय ना काहीतरी भेट घेऊन जाऊ काय घेतलं मिताली? कडा घेतलाय मी, कडा घेतलाय, अंगठी रिंग घेतलाय, बांगड्या घेतलाय. बांगड्या आपण तिकडे घेतलं. सेम मूर्ती बघू. छान आहे. मी मागे छान सर मूर्ती असत बघू शकताय. तर आम्ही येतो मग मंदिर दाखवायला जिसस आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो. हे बघा परतीचा शिखर दिसता की सर मेन मंदिर असा विठ्ठल आणि रुक्मिणीचा. मंडळी VIP पासद्वारे अवघ्या अर्ध्या तासामध्ये चरणस्पर्श आमचं दर्शन झालं. ह्या सगळ्या शक्य झालं त्या म्हणजे LR टूर्स अँड ट्रॅव्हल्स. पुन्हा एकदा मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. जेवणासाठी आम्ही हॉटेलला येलो. तर आता मी हॉटेलला येलो जो. तर छान जेवणाची सर्विस आहे, सर्व करतात एकदम मस्त. बरे नाही तिकडे गाड्यावर. तर जेवण वगैरे आत्ताच झालं. आता मी परतीच्या प्रवासात जातो. जसं गाडीत बसलो की आता थेट सावंतवाडीमध्ये रात्री जेवणासाठी थांबलो. तर आपले पास होते, पासमुळे पण सगळे दर्शन आपले कव्हर झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण रात्री 11:30-12 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहे. मध्ये आपला एक स्टॉप असेल कोल्हापूरला जेवणाचा रात्रीचा. आणि आता सकाळ आपण पहिलं लेटच होतो, कालच्या दिवसात 1 तास आपण लेट होतो बरोबर. तो ठीक आहे, आजचा तो टाईम आज इकडे आपण भरून काढूया. 1 तास लेट आहे तो. नंतर आपण गेलो तुळजापूरला आपलं दर्शन झालं. फक्त तिथे दरवेळी आम्ही पास देतो, ते पास यावेळी नव्हते. ते त्यांची भांडणं वगैरे त्यांची ह्याला पंढरपूरला आपण पास सांगितलेले 30 मिनिटात परफेक्ट दर्शनाला सांगितलं. परफेक्ट 30 मिनिटात आपलं दर्शन झालं आणि ते सुद्धा मूर्तीला हात लावलं. ठीक आहे, ते दर्शन वगैरे कसं वाटलं? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो जेवायला. जेवण वगैरे झालं. आता डायरेक्ट आपण कोल्हापूर मार्गे आपण जिथे तुमचे पिकअप झालेले तिथे तुमचे ड्रॉप होणार आहे. ठीक आहे. आणि आता सगळ्यांनी आराम करा, भेटू संध्याकाळी आता. ठीक आहे. तर मंडळी आम्ही आता चहासाठी थांबलेलो. 6:30 वाजल्यावर व्यवस्थित आमची जी टूर होती ती सफल झाली. त्यासाठी एक गायडन्स लागता जो गाईड करता ज्यांना टूर ते अथर्व म्हणजे अथर्व दादा. तर 1 नंबर तुका 5 स्टार नाही गोल्डन रेट देते. 1 नंबर म्हणजे त्यांचा मॅनेजमेंट होता ना अप्रतिम, शांत स्वभाव आणि सगळं व्यवस्थित एकदम घाई नाही, गडबड नाही, काय नाही, व्यवस्थित त्यांना सगळा मॅनेज केलेला आहे. त्यामुळे ही ट्रीप मस्त राहिली. एक आठवण आणि अविस्मरणीय ट्रीप झाली. खूप मस्त वाटलं. त्यासोबतच नवीन एका फॅमिलीमध्ये येण्यासारखं वाटलं. सगळ्यांची ओळख झाली. खूप छान वाटला. तर मी आता तुमका ड्रायव्हर काकाशी ओळख करून देते. हे आमच्या गाडीचे ड्रायव्हर काका. त्यांच्यानी मस्त 2 दिवस आमका सुखरूप रात्रीची आणि सकाळची पण मस्त ड्राईव्ह केला आणि काका मस्त ड्राईव्ह केला. तर आता पुन्हा परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला असा. पुन्हा बघूया कधी योगायोग जुळता आणि अशी लांबची ट्रीप गावता ती. नमस्कार गाववाल्यांनो, मी मनोज चव्हाण, चिपी या गावातलो रहिवासी. मी माझ्या भावांसोबत, मामा सुजील आणि सक्तो भाव याच्यासोबत LR टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासोबत देवदर्शन ट्रिपला इलेलं होतं. सो एकदम जबरदस्त अशी यांची मॅनेजमेंट असा आणि ही सगळी केलेली असा ती म्हणजे अथर्व राणे. तर यांच्या ट्रिपमध्ये ना आपण 5 ठिकाणं फिरलो, जी की मस्तपैकी अशी तीर्थक्षेत्र होती. अक्कलकोट, पंढरपूर,
तुळजापूर आत्मापूर आणि महावीर तपस्वी मंदिर एकदम जबरदस्त असा दर्शन झाला. मन एकदम प्रसन्न झाला. तर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि आमच्या ट्रिपमध्ये मनोहर चव्हाणचा भाव वसंत तर त्याचा आज वाढदिवस असतात, त्यामुळे आज आम्ही ट्रिपला गेलो. एक फॅमिलीसारखे आम्ही राहिलो, खूप मस्त मजा आली. तर आता आम्ही त्याचं केक कटिंग करून वाढदिवस साजरा करतलो सगळीजण. तर तुम्ही पण त्याच्या वाढदिवसामध्ये सहभागी व्हा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वसंत, हॅपी बर्थडे टू यू. May you have a God bless you. Happy birthday, dear Brahma. Happy birthday to you. बार दिन ये आए, बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. happy birthday to dear Vasant. Happy birthday.